भारतीय वंशाच्या विवेक रामस्वामी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीचा दावा आता सोडलेला आहे। रामस्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पाठिंबा दर्शवलाय। विवेक रामस्वामी यांनी सोमवारी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीतनं माघार घेतल्याची घोषणा देखील केली। 15 जानेवारीला रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठीची पहिली कॉकस आयोजित करण्यात आलेली होती। आयोवामध्ये ही कॉकस झाली आणि त्यात डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले। या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया याबद्दलची सगळी माहिती। विवेक रामस्वामी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या मधनं आता आपली माघार जाहीर केलेली आहे आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याशिवाय केवळ निकी हेली आणि रॉन डिसँटिस या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीमध्ये उरलेत। विवेक रामस्वामी या तिघांच्याही मागे होते आणि आता आयोवा कॉकसच्या निकालात पिछाडीवर पडल्यानंतर रामस्वामी यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। विवेक रामस्वामी अमेरिकन राजकीय पटलावर एक अज्ञात चेहरा होता, परंतु फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी आपली उमेदवारी रिपब्लिकन पक्षातर्फे जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रामस्वामी यांनी सगळ्या रिपब्लिकन मतदारांचं लक्ष वेधून घेतलेलं होतं। रामस्वामी अल्पावधीतच त्यांच्या इमिग्रेशन बद्दलच्या ठाम मतांमुळे आणि त्यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणामुळे मतदारांमध्ये खूप लोकप्रिय देखील झाले। मात्र गेल्या काही दिवसात रामस्वामी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमध्ये खूपच मागे पडले होते। रामस्वामी आयोवा कॉकसमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिले आणि त्यांना केवळ 7.7% मतं मिळाली। विवेक रामस्वामी हे अब्जाधीश उद्योगपती आणि एका बायोटेक कंपनीचे प्रमुख आहेत। रामस्वामींचे आई-वडील भारतातल्या केरळचे रहिवासी होते, जे नंतर अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते। रामस्वामी यांचा जन्म अमेरिकेतल्या ओहायोमध्ये झाला होता। या निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रामस्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं खूप कौतुक केलं होतं आणि स्वतःला ट्रम्प समर्थक दाखवण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि ट्रम्प यांनी सुद्धा रामस्वामी यांचं समर्थन केलं होतं। डोनाल्ड ट्रम्प यांनी आता विवेक रामस्वामी यांच्या समर्थनामुळे आपला उत्साह आणखी वाढल्याचं म्हटलंय। 2024च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा मुख्य उमेदवार म्हणून सत्तेत परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रम्प यांनी रामस्वामी दीर्घकाळ आपल्या सोबत काम करतील असा विश्वास देखील व्यक्त केलाय। रिपब्लिकन उमेदवारी आता डोनाल्ड ट्रम्प यांना मिळते का निकी हेली आणि डिसँटिस यांना मिळते हे आता येणारा काळच ठरवेल। पण सध्याची आकडेवारी जर पाहिली तर डोनाल्ड ट्रम्प यांनाच रिपब्लिकन पक्षाची राष्ट्राध्यक्षीय पदासाठीची उमेदवारी मिळेल असा दावा केला जातोय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।